अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्था बालविवाहमुक्त भारतासाठी सरकारच्या 100 दिवसांच्या मोहिमेसोबत खांद्याला खांदा लावून करेल काम. 2030 पर्यंत बालविवाहमुक्त भारताच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेनुसार आणि बालविवाहमुक्त भारत मोहिमेच्या 1 वर्षाच्या पूर्ततेनुसार अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटने बालविवाह निर्मूलनासाठी बुलढाणा जिल्ह्यात सुरू केलेल्या 100 दिवसांच्या सघन जागरूकता मोहिमेच्या यशाची खात्री करण्यासाठी सर्व सरकारी विभाग आणि एजन्सींशी जवळून समन्वय साधून काम करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. बालविवाह निर्मूलनासाठी अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट बुलढाणा जिल्ह्यात बऱ्याच काळापासून जमिनीवर काम करत आहे. बालविवाहमुक्त भारत मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्ली येथे या 100 दिवसांच्या सघन जागरूकता मोहिमेचा शुभारंभ केला. बालविवाहाच्या वाढीला पाठिंबा देणारी संपूर्ण परिसंस्था नष्ट करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या प्रयत्नांच्या यशावर प्रकाश टाकताना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अलीकडेच म्हटले आहे की स्पष्ट धोरणे, सातत्यपूर्ण कृती आणि प्रत्येक गावापर्यंत पोहोचणाऱ्या प्रयत्नांमुळे भारत बालविवाह पूर्णपणे निर्मूलनाकडे वेगाने वाटचाल करत आहे. केंद्राने एक अधिसूचना जारी केली आहे ज्यामध्ये सर्व राज्य सरकारांना बालविवाहमुक्त भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी जनतेमध्ये व्यापक आणि दृश्यमान बदल दिसून यावा यासाठी 100 दिवसांची सघन जागरूकता मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. या अधिसूचनेनंतर राज्य सरकारने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग यांना लक्षित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने घेतलेल्या पाठिंब्याचे आणि विविध पावलांचे कौतुक करताना अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटच्या अध्यक्ष संगीता गायकवाड म्हणाल्या, जिल्हा प्रशासन बालविवाह निर्मूलनासाठी कठोर प्रयत्न करत आहे. त्यांच्याशी जवळून समन्वय साधून काम केल्यामुळेच आम्हाला यश मिळाले आहे.